नमस्कार. लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे नक्की कधी येणार? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, जानेवारीचा हप्ता खरंच जमा झालाय का, की ही योजना आता बंद पडणार? पुढे जायच्या अगोदर खाली तुम्हाला लाईक बटन दिसेल, त्या लाईक बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही विसरून जाता करायचे. घाबरून जाऊ नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडियावरील अफवा आणि शासन स्तरावरची सत्य परिस्थिती याचा पूर्ण फॅक्ट चेक करणार आहोत. जर तुम्ही पात्र असूनही तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. सध्या यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर मेसेजेस फिरत आहेत की जानेवारीच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली. सावध रहा. आम्ही जेव्हा याची खोलवर माहिती घेतली तेव्हा असं समोर आलंय की शासनाकडून अजूनही जानेवारीच्या वितरणाची कोणतीही अधिकृत तारीख डिक्लेअर झालेली नाही. होय, हे सत्य आहे. अनेक महिला भगिनी ऑफिसमध्ये जाऊन विचारत आहेत की माझं सगळं बरोबर आहे, मग पैसे का नाहीत? तर लक्षात घ्या, सोशल मीडियावरच्या अशा खोट्या दाव्यांना बळी पडू नका. सध्या फक्त चर्चा सुरू आहेत, निर्णय नाही. मग प्रश्न उरतो, पैसे अडकले कुठे? आणि ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नाहीत त्यांचं काय? बघा, मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे लाखो बहिणींचे पैसे थांबले आहेत. पण आनंदाची बातमी अशी आहे की विभागामार्फत शासनाला एक महत्त्वाचं पत्र गेले आहे. यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे ई-केवायसी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे, आणि दुसरं म्हणजे कदाचित अंगणवाडी सेविकांमार्फत थेट कागदपत्र पडताळणी केली जाऊ शकते. पण इथे एक धोकाही आहे. जर पडताळणीत तुमच्या कागदपत्रात पुन्हा चुका आढळल्या किंवा तुम्ही अजूनही बँक सेडिंग केलं नसेल तर मात्र तुमचं नाव यादीतून कायमचं वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे आता गाफील राहू नका. आता बोलूया जानेवारीच्या हप्त्याबद्दल. लक्षात घ्या, जोपर्यंत मागील 2 महिन्यांचे पैसे पात्र महिलांना मिळत नाहीत तोपर्यंत जानेवारीचा हप्ता वितरित होण्याची शक्यता कमी आहे. सरकारची प्राथमिकता ही पेंडिंग हप्ते क्लिअर करण्यावर आहे. त्यामुळे ज्यांना पैसे मिळालेत त्यांनी फक्त धीर धरा, आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी काळजी करू नका. शासन स्तरावर बैठका सुरू आहेत आणि लवकरच यावर अधिकृत GR निघेल. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोतच. जसा निर्णय येईल तसा सर्वात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल. तुम्हाला काय वाटतं? सरकारने ई-केवायसी साठी पुन्हा वेळ द्यावा का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्या अफवांना बळी पडणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.